शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटू लागाम. याला कोण घालिली असेने, दरबारी पुस्ती बेगमे. बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव तेच अफजल खान, नाव तेच अफजल खान. जिथं जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. हर हर बा सुभानाला. कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोड दळ पायदळ, फौज पाटलई बक्कळ. अंगिदा हत्तीचं बळ, पाहणारा कापे चुळचुळ. वाटेत भेटीत त्याला चिरडीत थेटेत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. इतक्या कोण कोण रोखणार हे वादळ. शिवाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजांची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नरा, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाची सेना अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसासाठी आपण एका आज्ञास्थळी निघून जाऊ. काय म्हणलात रायबा तुम्ही. महासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचण्याचं गरजेचं आहे. आसाहेब काय म्हणले आल्या. आसाहेब म्हणाल्या, रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तो बेहद दर, पण भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकांचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खाण्यानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची. त्यास नाही जाणीव शक्तीची, अन करील काही कल्पनायुक्तीची हजीजी. हजीजी. खाण्याच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला सईद नक्षीदार शामियान्याला. आणि अशा शामियान्यात खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्यांच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारितो हसरी, रोकून नजर गहरी. जिरा जी. खानानं महाराजांना आलिंगन दिले आणि दगा केला. खान दाबेमान मान्याला. कट्टरीचं वार त्याने केला. खर खर आवाज झाला. चिरखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामंदी पिचोडा केलेला. वाघनखाचा मारा केला. टर फाल्ट बोटाला तडा केला. खानाचा कोथ